तर अनेक जण ठाकरेंची साथ सोडून आमच्या सोबत येत असल्यामुळे महायुती सध्या सक्षम होतीये आणि बळकट होतीये, अशा पद्धतीची प्रतिक्रिया देखील महायुतीकडून येताना दिसते। अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी पुन्हा एकदा जोडले जात आहेत। आपण अक्षयकडून अधिकची अपडेट जाणून घेऊया या पत्रकार परिषदेविषयी। अक्षय, जवळपास सुरू झालेली आहे, कारण की प्रतापसाने आलेले आहेत, एकनाथ शिंदे आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे जवळपास सगळेच महत्वाचे नेते या ठिकाणी आहेत। सचिन भाऊ अहिर देखील इथे दाखल झालेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचा पक्ष ते होणार आहे। आता पक्षप्रवेश होतोय की थेट त्यांना उपसभापती पदाची ऑफर जी देण्यात आलेली आहे, फॉर्म जो भरलाय त्याची घोषणा केली आहे, हे बघणं महत्वाचं असणार। पण पत्रकार परिषदेचे सुरुवातीला एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषदेला स्वतः संबोधित करणार आहे। आपण अगदी अक्षय, तर ही पत्रकार परिषदेची थेट दृश्य आपण बघतोय। आताच या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार का हे बघणं देखील औत्सुक्याचं राहील। तर पक्षांतरबंदी कायद्यानुसार काही तांत्रिक अडचणी निर्माण होणार आहेत का याविषयी देखील चाचपणी केली जाते आहे। ज्यांच्या नावाची चर्चा विधान परिषदेचे उपसभापती म्हणून होती त्या नीलम गोऱ्हे देखील या पत्रकार परिषदेमध्ये सहभागी होत आहेत। तर सचिन अहिर यांना उमेदवारी दिल्याबद्दल माझी कुठलीही नाराजी नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य देखील नीलम गोऱ्हे यांनी केलेलं होतं। तर कामगार चळवळीमधून आलेला एक नेता आज सचिन अहिर यांच्या रूपानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जोडला जातो आहे। तर खासदारांच्या या फुटीच्या नंतर अगदी काही दिवसामध्ये शिंदेंचं हे ऑपरेशन टायगरचं पुढचं पाऊल आपण पाहतोय। सचिन अहिर यांना त्यांनी आपल्या पक्षात घेऊन आता पुढची वाटचाल सचिन अहिर यांची एकनाथ शिंदे यांच्या पक्षासोबत सुरू होईल। एकोणीसशे मध्ये जेव्हा सचिन अहिर यांनी पहिली विधानसभेची निवडणूक लढवली होती तेव्हा ते आपण आज या ठिकाणी पवारांच्या राष्ट्रवादी सोबत होते। आज शिवसेनेचे त्यानंतर त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेची साथ दिली आणि तेव्हा अखंड शिवसेना होती। खरं तर शिवसेनेच्या पक्षफुटीच्या नंतर देखील त्यांनी ठाकरेंची साथ कायम ठेवली। मात्र आता सुरुवात करणार आहोत। विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असतानाच त्यांनी ठाकरेंची साथ सोडलेली आहे आणि शिंदेंकडे ते गेलेले आहेत। सुरू करू, ह्याच्यात बोलू। सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत करतो। आज आमदार सचिन त्यांना पण राजकारणात त्यांनी पण आज षटकार मारलेला आहे सचिन अहिर यांनी, कारण 6 खासदारांनी षटकार ठोकले गेल्या आठवड्यात। आता 6 मतदारसंघामध्ये काही लोक जाऊन आले, त्यांचं सचिन अहिर यांनी षटकार मारून स्वागत केलंय असं मी म्हणतो या ठिकाणी। खरं म्हणजे चौकार षटकार सुरूच आहेत, राहतील आणि एक एक समोरची विकेट धडाधड पडत राहील। हा झाला आपला क्रिकेटचा भाग, जाऊ द्या गमतीचा भाग। परंतु सचिन अहिर हे 3 वेळा विधानसभेचे आमदार होते, आता विधान परिषदेचे आमदार होते आहेत, राज्यमंत्री होते, 7
विभागांचं राज्यमंत्रीपद त्यांच्याकडे होतं. गिरणी कामगारांचे नेते म्हणून त्यांनी काम केलं. अनेक युनियनमध्ये त्यांनी प्रमुख पदावर काम केलं. कोळीवाड्यांचं आज आपण पाहतोय, जो मूळ मुंबईकर भूमिपुत्र यांच्या प्रश्नांची जाण असलेले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्याला, मिल वर्करला, कामगार क्षेत्रातल्या कामगारांना, कोळी बांधवांना, शिवसैनिकांना न्याय देणारा नेता म्हणून, आज त्यांची ग्रासरूटचा नेता म्हणून, ग्रासरूटचा कार्यकर्ता म्हणून सचिन अहिर यांची ओळख आज आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी